नमस्कार, आदाब. मी मिर्झा ईसा बेग. नेक्स्ट बीबीएन लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत. आजच्या विशेष बातमीमध्ये पहा. परभणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन. स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे आबा यांच्या स्मृती व संजीवनी मित्र मंडळ परभणी यांच्या विद्यमाने दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन तसेच कृषी संजीवनी महोत्सव होणार आहे. प्रदर्शन स्थळ संत तुकाराम विद्यालय, वसमत रोड, परभणी येथे. या प्रदर्शनात कृषी उत्पादनाची 200 स्टॉल, सौर ऊर्जेवरील उत्पादनाचे स्वतंत्र दालन, तज्ज्ञांची पीक विषयक चर्चासत्रे, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन तसेच यात विशेष आकर्षण 6 किलोचा कोंबडा, 30 किलोचा चायना बोकड व जगात सर्वात बुटकी म्हैस. आता पाहूया कृषी प्रदर्शनाची अधिक माहिती संयोजक आनंद शेषराव भरोसे यांनी दिली आहे. कृषी प्रदर्शनाचं 5वं वर्ष आहे संजीवनी कृषी महोत्सवाचं. या कृषी महोत्सवामध्ये जवळपास 200 स्टॉल होणार आहेत आणि त्यामध्ये शेती अवजाराचे असतात, त्यासोबतच शेती यंत्राचे असतात, ड्रोनचे असतात आणि कन्झ्युमर स्टॉल असे जवळपास 200 स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत. हे प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि त्यासोबतच उद्योगमंत्री उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर तसेच रत्नाकरजी गुट्टेसाहेब आमदार गंगाखेड आणि आमदार राजेशजी विटेकर बाकी विधानसभा मतदारसंघ आमदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 14 ते 17 तारखेला हे प्रदर्शन राहणार आहे आणि प्रदर्शनामध्ये आकर्षण मोठं चांगल्या प्रकारे राहणार. 6 किलोचं कोंबडं राहील, त्यासोबतच 30 किलोचं बोकड राहील आणि बुटकी म्हैस राहील, हे राहणारच आहेत. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना माफक दरामध्ये एक हवाई सफर म्हणून हेलिकॉप्टर राईड हे या ठिकाणी राहणार असून 14 ते 17 तारखेपर्यंत या सर्वांचा आनंद आणि माहिती आणि ज्ञानात भर पडण्यासाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त असल्यामुळं यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. जास्तीत जास्त किती यंदा येण्याची शक्यता आहे आपल्या या प्रदर्शनाला? जवळपास आकडा हा दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेला आहे. तर यावेळेस मला वाटतं की 1.5 लाखाच्या वर शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. नोंदणीची प्रक्रिया कशी असेल आता सुरुवात? नोंदणी आणि तुम्हाला सांगायचं झालं की अख्ख्या महाराष्ट्रामधलं एकमेव कृषी प्रदर्शन आहे की याला आपण विनामूल्य केलेलं आहे. सातत्यानं हे कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी आकारणी केल्या जात नाही आणि त्यामुळं परभणीतले जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत राहतात. त्याच्यामध्ये चर्चासत्रसुद्धा आहे आणि 14 ते 17 तारखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. 14 तारखेला सकाळी उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर 14 तारखेला सायंकाळी 7 वाजता हरी चैतन्य महाराज पळसखेडकर यांचं कीर्तन राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 तारखेला महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि 16 तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी आणि हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी यांचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि कृषी महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व महिलांनी या ठिकाणी लाभ घ्यावा. मॅक्स बीबीएन लाईव्ह.